माणसांना त्यांच्या बायकांनी सांगितलं, महिन्यावर संक्रांत आली, गोरोबा काकाला हात नाही तर संक्रांतीला गाडगे लागते, गाडगे कोण घडीणार आणि आम्ही वाण कसं देणार. म्हणून शहाण्या बायकांनी, मी वाईट म्हणत नाही, तात्विक सदाचारी बायकांनी आपल्या मालकांना सांगितलं आणि ते मालक गोरोबा काकाकडे गेले. काका, आता सगळी काकाला काका म्हणत होते का नव्हते देव जाणे. आता कोणाची मायवी आली काका न म्हणायला, आता तर सगळ्यांना म्हणावंच लागेल. पण त्या काळात म्हणत होते का नव्हते काय 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 माहित. काहो म्हणे महिन्यावर संक्रांत आली, आमच्या बायकांनी वाण कसं द्यायचं. पूर्वीच्या काळातल्या बायका शक्यतो मातीच्या गाडग्याशिवाय वाण देत नव्हत्या, आताही देतात. मधात मधात निघली होती मोकार टेकन चौघीत लुगडं एक, तांब्याचे बुटके. ह कोण्या महाराजांनी सांगितलं त्या बाईन मला त्याचं नाव सांगावं, रुमण्यानं सांगतो त्याला. शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते राज्यही तृण मानावे. बापाची जहागिरी का आपल्या काही बी करणं. घरात काही करता येईल पण परंपरेत मात्र काही करता येत नाही. जी संतांनी लावून दिलेली परंपरा आहे ती. कालच्या शिमग्याच्या सणाला काही हलकाटाईनं त्याचे नियम लागू केले नाही. महाराज मी वर्षभर पेत नाही पण धुरड्याच्या दिवशी पेतो. हे बा, आपल्या परंपरा, आपले सण, आपल्या रूढ्या हलकट लोकांनी बाटवायच्या नाही. धुरडा हा प्यायचा सण नाही. हो, काय काय नास्तिक. काल मी शेगावकडे गेलो, खामगावच्या पुढे. इतकी दुकानं कीर्तनात सांगू नये का. सणाच्या दिवशी एरवी काय बंधन आहेत तुम्हाला. मुद्दाम धुरड्याच्या दिवशीच असा आगावपणा का करावा. एका व्यक्तीनं केलता बाप्पा, हे जे जे करायलेत का त्याची भावकी आहे. कारण विप्रचिती नावाचा राक्षस, त्याची शुहिका नावाची बायको ही माहेरात मेली. पोरगी सासरी मेल्यावर कुटाणा होतो, माहेरात मेल्यावर काय होईल. पण त्यानं माहेरात मेल्यावर बी कुटाणा केला. मई बायको मेलीच कशी. तिच्या हातानंच मेली. तिला कोण मारलं. तिला अग्नी प्रसन्न होता. तिने प्रदाला मांडीवर घेतलं आणि चांगलं काम करण्यासाठी अग्नी प्रसन्न होता, वाईट कामासाठी नाही. ती जळाली. मी फक्त मुद्दा सांगायला लागलो. आणि मग त्याला राग आला. आपला मेहना शांत बसावा म्हणून त्याला दारूचा रांजून द्यालता. हिरण्यकश्यपू नावाच्या राक्षसानं मेहना शांत बसावा म्हणून त्याला दारूचा रांजून द्यालता. त्याची बायको धुरड्याच्या होळीच्या दिवशी मेली म्हणून त्यानं रांजून भर दारू पिली. तुमची कोण मेली हा तर मुद्दा बघावा लागेल का नाही. हाय का नाही. हा, नदीनं प्या, तुम्ही काय आमचं थोडंच ऐकतात. पण धुरड्याच्या दिवशीच का आपल्या संस्कृतीचं मात्र करायचं. बघा बाकीच्या समाजाची लोक, मुस्लिम समाजाची माणसं त्यांच्या संस्कृतीत जी सण आहे तसाच साजरा करतात. आपल्या बापाची जी आगिरी आहे का आपल्या मनानं सण साजरे करायला. मागच्या लोकांनी सांगितलं ते करायचं असतं. चला, गाडग्यात वाण देत होत्या पूर्वीच्या काळातल्या बायका. हाताला टेकी, चांदीचंच बुटकं, कशाचंच बुटकं मी आणलं नाही मंजुळा. असं नसतं. 1000 कोटीवाला जरी मेला तर गाडग्यातच इष्टून येत असते बाप्पा. भिकारी जरी मेला तर गाडग्यातच इष्टून येत असते, सोन्याच्या गुंडीत नाही. नेम आहे आपल्याकडं. मग त्या सगळ्यांनी विनंती केली, काका गाडग्याची अवस्था काय. काकाचे डोळे भरून आले. अहो, इतक्या मोठ्या लोकांना बसायला टाकायला नाही ना आंधळे बो, काहीच नाही घरी. मोठमोठ्या लोक असे उभे राहिले दारात, ते बसतेत का खाली उभे राहिले. म्हणले, दादा, अण्णा, तात्या, आबा, भाऊ, काका काय काय म्हणत होते गावातल्या लोकांना जे भूषण होते त्या भूषण सगळे देऊन टाकले. भूषण त्या उपमा दिल्या आणि सांगितलं, लय पाहुण्याला निरोप केला पण एकही पाहुणा येईन. हे नसल्यावर कोणी विचारित नाही बाप्पा. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी, पैसा असला की किंमत असती, सब पैसे के भाई, सगळे पैशाचे भाई. एक गाणं ऐकलं मी ट्रॅक्टर मध्ये, ना बाप ना भैया सबसे बडा रुपया. ते ट्रॅक्टरवाले लय मोठाला आवाज करीत येतो. काय त्याला हौश काय माहिती, दुसऱ्याला बैरच समजित येत. आणि मुंडकच कारखान्यात नेलं, करा माप. आता काय तुला पप्याच्या माईला मापायचं का. ट्राली तर मागच उलथली आहे का नाही. असे ते लय मोठाला आवाज करते. ट्रॅक्टरवाल्यानं शेतकऱ्याच्या टाल्या नाही उलथिल्या पाहिजे. जो ट्रॅक्टरवाला शेतकऱ्याचा ऊस व्यवस्थित कारखान्यात नेतो
त्याच्या तिसऱ्या पिढीला त्याच्या घरात तहसीलदार जन्माला येईल. आणि जो जाणून बुजून ट्राली उलथी तू त्याच्या 42 पिढ्या ट्रॅक्टरच चली त्यानं. शेतकरी लय पसा पाणी घालतो बाप्पा. ज्याचं सगळ्यात उघड्यात दुकान आहे का असा एकच राजा आहे, त्याचं नाव शेतकरी. सगळ्याची दुकानं झाकलेली, सगळ्याची दुकानं गुट्टे साहेब झाकलेले. फक्त एकाच व्यक्तीचं दुकान उघडं आहे, त्याचं नाव शेतकरी राजा. हो, बाकी सगळ्याची दुकानं झाकलेली, एकच उघडं. म्हणून त्याच्या विरोधात नाही गेलं पाहिजे. असो, सगळ्याला विनंती केली पण एकही येत नाही. शेवटचा पुरावा, आपला टाइम बी संपतून तोरक. हो, वाटेल ते प्रयत्न केला, कोणीच पाहुणा येईल. सगळ्या पाहुण्याला सांगितलं जितकी मिळकत येईन का तितकी तुम्हीच घ्या, पण आमच्या 13 ढोकीला गाडगे करायला या. एकही येईन. 12-13 दिवसावर संक्रांत आली. संध्याकाळची वेळ आहे. गोरोबा काकानं देवघरात डोकं टेकलं. डोळ्यातून खळाखळा पाणी येत होतं. आणि पंढरपुरातल्या मालकाला विनंती केली, देवा एवढी आळी पूर्ण करणं. पुरविली आळी, एवढी आळी पूर्ण करणं आमची. देवा एखाद्या पाहुण्याला सद्भावना देणं आमच्याकडे पाठवून. काय योग आला. दुसऱ्या दिवशी सकाळी 3:30 वाजता पांडुरंगाची पूजा सुरू झाली. पूजा आटपली माऊली. आणि पूजा आटपल्याच्या नंतर पुजारी निघून गेले. दर्शनाच्या रांगा सुरू झाल्या. आणि विटेवरच्या मालकाने विटेवरच्या मालकीने सांगितलं, आता लुगडं नेस हिरवं. आईसाहेब म्हणले हिरवंच अंगावर आहे ना, पण कष्टा घाल. आईसाहेब म्हणलं कष्टा? मी सांगतो लक्ष्मी तुला कष्टा घाल. घाल कष्टा. कुंकू एवढं मोठे गोल नाही, आडवं लाव. विटेवरच्या मालकानं रुक्मिणी आईसाहेबाला हिरवी नाटी कष्टा घालायला लावला गुट्टे काका, आणि आडवं कुंकू लावायला लावलं. आणि विटेवरच्या मालकानं गुडघ्याच्या खाली इतभर धोत्र, लाल पटका आणि गळ्यात तुळशीची माळ, आणि बाजार आता टाकायचं कशावर सामान. गरुडाने विचारलं, देवा काय मिळे? आईसाहेब कुंभारीन मावशीन तुम्ही कुंभार. भगवंतानं सांगितलं, गरुडा तुला गाढव व्हावं लागतंय. देवा मी गाढव? मग तुला कळत नाही का, मी कुंभार झालो, जगाची मालकीन कुंभारीन बाई झाली, तुला गाढव व्हायला काय हरकत आहे? गोड पुरावा द्याला, गोड पुरावा. वैकुंठवासी नथुराम बाबा केहाळकर म्हणायचे, असा पुरावा द्याला की कोटीची नोट आहे की नाही काका. स्वतः जगाचा मालक कुंभार झाला. गरुडा होय गाढव. आले 13 ढोकीला. गावातला मोठा पाटील चालला होता. तेव्हा बाथरूम संडास नव्हते ना, हाताने तांबे होते लय लोकायच्या. हो, अजून बी काही मधात बसनत. फोटो काढूस तरच संडास बांधले, शासनाचे पैसे खापुरते. आणि त्या संडासाईनं गावऱ्या ठुल्या, भुसकाटाचे पोते ठुले. आर मधात बसणं सोंबळ्या कुठं चालला गावता. तर तो काळच होता ना तसा. ते डबके घेऊन निघते पाटील होतो गावातलं मोठं. हो, बापरे कुठं लेत तुम्ही? हा, कुंभार आहेत. गाव कशाला सांगेन कुठं लन काय? आणि गाव काय एक हे का त्याचं? अख्खे गाव त्याचेच आहेत ना. त्याच्या पलीकडे सांगू का, गावातलं कोण्या दिवशी बटन दाबून मारायचं हे त्याच्या हातात आहे, त्याला देव म्हणतात बाप्पा. हे गाव आपलं कशाचं आलंय? त्याच आहे सगळं. ते निमित्त त्याचा धनी केला असे सगळं त्याचं आहे ना, आपलं थोडंच येते. बर 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 बर. त्या गावातल्या मोठ्या माणसाला नमस्कार केला. पाटील गावात धंदा मिळेल का? ते पाटील म्हणलं धंदा देतो, चला. याला काही म्हणावं हे जायचं निघून म्हणले. आणि संक्रांत आली 12-13 दिवसा. ते पाटलानं तांब्या फेकून द्याला आणि घरी गेले. म्हणले, गोरोबा काका पाहुणे आले तुमच्या, या बाहेर. गोरोबा काका बाहेर आल्याबरोबर पाहिलं, आडवं कुंकू लावलेलं, हिरवागार कष्टा घातलेलं पातळ. जगाची मालकीन होती. कोणाला श्रीमंत कोणाला भिकारी करायचं, जिच्या हातात ते तिला लक्ष्मी म्हणतात. हो, आणि तो जगाचा मालक कुंभार. आणि गाढव गरुड होता. आले, सगळा बाजार उतरला. आणि काली आल्यावर मग गोरोबा काकाने विचारलं, करतान धंदा? हो. पंढरपुरातलं लय हुशार, पण आम्हाला काय देता? कारण त्याला गरज काय बाप्पा, पण ओळखू येऊन खोटं आहे म्हणून व्यवहार करणं गरजेचं आहे ना. आम्हाला काय देता? गोरोबा काका म्हणले, आमच्या 2 पत्न्यां मी जेवढं येईन तेवढं आम्हाला भाकरी देत जा, बाकी सगळं तुम्हाला. खुश झाला कुंभार पंढरपुरातला. आणि मग माती टाकली पाणी आणायला पंढरपुरातली मालकीन. 2-3 घागरी मातीवर टाकल्याबरोबर गोरोबाच्या चिखलावरी नाचे पांडुरंग. जगाचा मालक नाचत होता त्या चिखलावर.
आणि तो काय चिखलतोडीला, देवांची चिखलतोडीला किती मऊ झाला असेल. हात लागल्याबरोबर हजारो गाडगे. तिसऱ्या दिवशी तर आवा भाजला. आवा भाजल्यावर बायका गाडगे कशा घेत असतात अशा हाडसून. हो, एक बाई अशी 3-3 बाऱ्या हाडसू लागली, पैसे देत नव्हती ती. हो, अशी अशी हाडसू घेऊ लागली. राग आला आणि पंढरपुरातल्या मालकाला म्हणलं, ए बाई बोटान का हानी ती भितडाव हान. ते म्हणली मा का आडमुठ कुंभारे गण, ते आडमुठच येते. चांगल्या चांगल्या आडमुठायला ते लंब करते ते साधा आडमुठे होय. हा, पंढरपुरातल्या सारखा गुंडा अजून जगात कोण नाही. ज्यानं रावणासारख्या गुंडाला दुपारा हाणलंय बाप्पा, ते किती नंबरचा गुंडा असेल. बाई म्हणली मा का कुंभार आडमुठे ग भितडाव हान म्हणतंय. फोटन न गाडग म्हणला हान ना. ती बाई कशी हानी, त्या बाईच्या हातातलं गाडगं घेतलं आणि भितडाव हाणलं, टणकन उडालं. माय आगाऊच गाडग. अख्ख्या गावात चर्चा. जी गोष्ट तुम्हाला लवकर कळवायची का ती ह्या पेपरात टाकायची. अहो संध्याकाळच्याला सर्कलमध्ये जाती. हो, अख्ख्या सर्कलमध्ये संध्याकाळच्याला जाती. जी गोष्ट लवकर कळवायची ती यायला कळवायची. पटकन कळती पटकन. आमच्या इथल्या एक जणाला बायकोला पैठणी आणायची होती, मिळत बसन. संक्रांत जवळ आली आणि बायकोला पैठणी आणायची. मला म्हणला बाळू महाराज काही म्हणा राव, पपेश माय लय ताण द्याली, पैठणी आणायची. आणि मला आणान मग नाही मिळच नाही आम्हाला. आणि मला मी तुम्हाला दिले असते पण मला बायको मी संन्याशी थोडाचे, मला महिला आणावं लागेल ना. म्हणला एक आडू नको बोलू गडे. म्हणले बाळू मोठं होता आमच्या गावातला माणूस. म्हणला पैसे देऊ नको पण तू ऐकत येत. मी म्हणलं त्या पुंजानं घेऊन यायला तुम्ही मधात जा. आमच्याच घरात त्याला बसवलं ती बायको तिकून आली. मी म्हणलं जीजी कुठे गेले अण्णा. आताच म्हणत्याला गेलीत मला पैठणी आणायची. आणि मी म्हणलं जीजी औंदा पैठणी काय करायची संक्रांतीला. औंदा नाही सक्रात नाही ना, संक्रांत जुन्यावर रे. महाराज सांगेल ती दिशा, आम्ही सांगू ते पर्व काळ. म्हणले बाळू महाराज काही म्हणा, त्याला फोन लावा बरं. 12 महिने पुन्हा संकात साडी खराब होत असते, त्याला म्हणा आणू नका. आता आमचा फोन असा बारीकसा, मी लगेच बटन नाही दाबले, लगेच म्हणलं अण्णा कुठे आहेत म्हणत्यात, वापस या साडी आणू नका. बर. आणि ते मागच्या घरात होतं आमच्या. हिला काय माहिती चतुरीला, ते मागच्या घरात होतं. ते म्हणली महाराज माय बरं झालं सांगितलं, नाही तर त्यानं साडी आणल्यावर 12 महिने घरात 17 बायानं पाहू डाग पडले असते. हो, अशा बायका हुशार असत्या त्या. यायच्या मकडे काही दुर्गुण लय देवानं काऊन टाकले असते टाकू. बाप्पा माणसाला कोणता आहेर घेऊ द्या, तो घालीन नाही तर नाही घालायचं पण नाव ठेवत नाही. काका तुम्ही किती भारीची साडी बायकोला आणा, शेजारणीला दाखिल्याशिवाय समाधानच नाही. 15,000ची साडी आणली बायकोला, नेसावा का नाही अशा दुष्काळात. ती शेजारने दाखिली. वचाबाई पप्याच्या बापानं 15,000ची साडी आणली. वचीच्या गोळ्या संपलेल्या. वची म्हणली माय 15,000 दिले का सुत कसं गोदड्यावानीचे. हे पुन्हा वापस तिचं तोंड असं मांजरानं बोचकारल्यावानीच झालं. म्हणली बाई आणि काय सुत आणलं असं. त्यानं पुन्हा 5,000 टाकले, परळीला गेलं आणि 20,000ची साडी आणली. आता न्यासाव का नाही, दोरकीला दाखिली. दोरकी अशीच भिताडाव पाडलेली. हो, आणि काय म्हणली माय 20,000 दिले, बुट्या कशा गोचडावानी का, गोचडावानी बुट्या. यानं पुन्हा 5,000 टाकले, परळीला गेलं आणि 25,000ची साडी आणली. आता अंतिकीची इथे गेली आणि अंतिकीचं गुलूप शाट झालेलं. एकच गुलूप तिला, एकच. आणि म्हणली माय कलर कसा बाजावाल्यावानी आहे का. कदर ते म्हणला पप्याची माय तू माग बस बर. माग ती बसली सारडगावच्या त्या कोपऱ्यातच पडली. आणि दुकानात गेल्यावर म्हणलं आता तुला कोणती घ्यायची. म्हणलं ती मागत पडली ना. मला म्हणाला काय पडीन माग. कशा असं त्यात बघा आहे का नाही. आणि इतक्या बेजार करतात आणि संक्रांतीला वाण देतात. काय फायदा आहे मला सांगा ना. पिना पारडा त्याचा बेजार करून काय इतका येडा आहे पंढरपुरातला. या बा बाईचा सगळ्यात मोठा देव आपला कपाळावरचा मालक आहे. हो, जी बाई आपल्या मालकाच्या 2-3 टाइम पाया पडती का, तिच्या पंढरपुरातला पाया पडतो काका. पंढरपुरातला जिका भाग्याची आहे वन तिचा पती तिचा देव. मानी भ्रताराची बोली धन्य जगी ती माऊली.
तिचे होता दरुशन मिळे पोट भरी अन्न तुका म्हणे पतिव्रतान तिची देवावरी सत्ता. इतकी ताकद आहे तुमच्यात, इतकी ताकद. लावून एकादश धरी ती एकादश कशावर धरायली त्याच्यापेक्षा मालकाला किती मानायली हा महत्वाचा विषय सगळ्यात मोठा त्यावेळी. चला अख्ख्या गावात चर्चा झाली. असा कुंभारदादा आलाय गाडगे दगडावर हाणले तरी फुटत नाहीत. बाय म्हणले मा काय जादूगर आहे का काय गाडगेत फुटणत. माणसं वर्माव बोट होत असते. गावातले 4-2 म्हणले अरे मला तर जरा घोळच वाटायलाय. ते म्हणले काय घोळे? अरे ते गाढव लोळत ना गाढव लोळत ना म्हणले. सगळे गाढव लोळतेत पण हे गाढव लोळत ना. भगवान म्हणले गरुडा तू गाढवायच्या समाधानाकरता लोळगडे. भगवान काय म्हणले गरुडाला तू गाढवायच्या समाधानाकरता जरासा लोळ. देवा मी का गाढव आहे का? अरे पण गाढ व्हायला वाटायला ना गाढवान लोळा. लोळ म्हणले लोळ. लोळले गरुड पण तरी माणसं लई चित्र ना ए ते भूकच ना गाढव भूकच नमते. भगवान म्हणले गरुडा भुकणाऱ्यासाठी भूकगडे जरसे लय वाट्यावर बसू बसू भुकत येत ना तो त्याच्यासाठी भुकले. गोरोबा काका काय म्हणले महाराज पाहुणे राव संधी जमा झाली घेऊन जा संक्रांतीची. नाही म्हणले खळे वसूल केल्याशिवाय जातच नाही. खळे असतेत ना खळे. नावी दादाला खळं असतं, सुतार दादाला खळं असतं, कुंभार दादाला खळं असतं आणि पुन्हा बाप्पा त्या 5-5 पेंढ्या असतात शाळूच्या अशा माथ्यावरल्या आळाशाची कंस अशा खपक्या त्या अशा कोपऱ्या कापऱ्यातले लांग्या लुंग्या नेत नव्हते अशा चांगल्या. हो आणि त्या गावात नियम होता सगळ्यात आधी एका माणसाची इथल्या पेंढ्या न्यायच्या त्याच्या इथून नेल्यावर मग दुसऱ्याच्या न्यायच्या. मग गोरोबा काकाला विचारलं ह्या कुंभार दादानं हे पंढरपुरातलं कुंभार होतं ना. म्हणले सोयरे कोणाच्या मळ्यात? हर म्हणले कुठं जाऊ नका आधी त्या पाटलाच्या मळ्यात जाते. त्याला 300-400 एकर जमीन 70 बुचाड. तुमच्याकडे बुचाड म्हणतात का सुडी? खुबाड हा खुबाड 70 खुबाड 70 खुबाड आमच्याकडे बुचाड म्हणतात. आणि कंस खोड्या वळही म्हणते हाय का नाही काका? आपल्याकडे प्रांत भेद असतो. किस देश की बोली किस देश की गाली होती. मग तिथे गेल्यावर त्या कुंभार दादाने विचारलं पाटील राम राम. राम राम. ते असंच फुगलेलं होतं. कोणत्या खुबाडावरल्या नेऊ आणि ना कोणत्या न्याच्यात? भगवान गरुडाल म्हणले हे जरा लय आयटीत आले रे घाल बरं पखाड खाली. एक पखाड इकाड्या खुबाडा खाली आणि एक पखाड इकाड्या खुबाडा खाली. चटच गोरोबा काकाचे सकाळी पाटील येड्याला आलो तो बोंबलूच लागलो. अरे बाप रे म्हणले छोटूच गायब दृष्टांत संपला. गोरोबा काकाने आपल्या घरची परिस्थिती या गावातल्या बायकांना गाडगे भेटावा याच्याकरता आळी व्यक्त केली. एखादा जे जे केली ते काळी. कुठल्याही साधूचं चरित्र पहा. 7 मिनिटं वेळ शिल्लक आहे फक्त. एका बाईनं 42-43 वर्ष एक आश्रम झाडा. स्वच्छता अभियान मध्ये अजून तिचं नाव नाही. 42-43 वर्ष स्वच्छतेचा संदेश एका बाईनं दिला. बाप्पा त्या बाईचं नाव होतं शबरी. हो एवढ्या दिवस आश्रम झाडा. साधूची कृपा झाली आणि त्या महात्म्याने सांगितलं बाई जगाचा मालक एके दिवशी तुला भेट देईल. त्या दिवसपासून अंतःकरणात भाव आता कधी भेटल तिची तीही इच्छा पूर्ण केली. जगाचा मालक भेटला. पुरविली आळी जे जे केली ते काळी. कुठली अवस्था बघा कुठली पण. संत शिरोमणी नामदेवरायच्या आईच्या अंतःकरणात एक आळी होती. आळी म्हणजे सोयाबीनवरली नाही. आळी या शब्दाचा अर्थ विच्छा. मनात एक विच्छा आली पंढरपुरातला मालक आपल्या इथं दिवाळीच्या पहिल्या पाण्याला आंघोळीला यावा अशी विच्छा. नामदेवरायाकडे विच्छा प्रगट केली. नामा जी आई भगवंताला पहिल्या पाण्याला आंघोळीला आपल्या घरी बोलव. नामदेवराय म्हणले आई दिवाळीचा सण आहे. मोठी मोठी वारकरी मंदिरात असतात.
देवाला स्नान घालतात. पंचगव्याचं स्नान असतंय. मधाची घागर आहे, दुधाची घागर आहे. मध म्हणजे मोहळाचा. मधाची घागर, दुधाची घागर, दह्याची घागर, लोण्याचे उंडे येतं आणि साखर दळलेली आहे. सगळ्या गोष्टी तिथं पंचगव्याचं स्नान असतंय. वेदाच्या ऋचा म्हणणारी विद्वान पंडित जिथं ऋचा म्हणण्यासाठी आहेत. आणि आई आपल्या इथं बाथरूम नाही, देवाला पाच चौरंग नाही, या दगडावर पाय सोडून बसावं लागन. आंघोळीला बकीट नाही, घंगाळ नाही, फुटक्या तोंडाचा डेरा आहे, तांब्या नाही, गाडगच हे आंघोळीला. म्हणले नामा काय असेल ते असू दे, पण आपल्या इथं आंघोळीला देव या. नामदेवरांनी सांगितलं आई उठणं आहे का? ताईन सांगितलं नामा श्रीमंत माणसाच्या घरचा मी दसरा काढा आणि त्या दसऱ्याच्या बदल्यात 8 अक्षे तिळ आलते. घामाचे तिळ, निष्ठेचा घाम आणि घामातून सुदाम, चांगल्या दामातून प्राप्त झालेले तिळ. त्या तिळाचा सुगंध किती गोड असेल नामा. आणि त्याचं उठणं केलंय. बोलो. नामदेवराय म्हणले आई सांगतो देवाला, पण मला वाटत नाही ही इच्छा आपली पूर्ण होईल, ही तुझी आळी पूर्ण होईल. ताईन सांगितलं बघ प्रयत्न करून. अख्खा आयुष्य तू भजन केलं, तुझ्या बाबांनी भजन केलं, आपल्या घरात सगळी माणसं भजन करतात. आपण मागतो तरी काय त्याला फक्त त्यानं आपल्या घरी आंघोळी द्यावा. नामदेवराय काकड्याला बसले नाही त्या दिवशी. नामदेवरायाला बसायची जागा होती भगवान शिवशंकराच्या उजव्या हाताला. हो, भगवान शिवजी काकड्याला बसायचे बाप्पा. त्यांच्या उजव्या हाताला नामदेवराय बसत होते. कारण वारकरी संप्रदायाची स्थापना शंकरांनी केली. एका जनार्दनी वैष्णव आणि शिरोमणी महादेव आणि भगवान शिवशंकराला आवडेल असं पहिलं उभं राहून कीर्तन जर कोणी केलं असेल काका तर ते नामदेवरायाने केलं. आणि त्या कीर्तन इतकं गोड झालं. त्या काय ते नामदेवरायांचा अधिकार. परिस्थिती अत्यंत नाजूक. सुंबाचा करदोडा, रक्त्याची लंगोटी, नामा वाळवंटे कीर्तन करी. अत्यंत परिस्थिती नाजूक. घर केळीवरी नारळी, घर चंद्रमोळी, जाण तसे आळे नामयाची. अत्यंत परिस्थिती साधी. जा नामदेवा, भजनाची साधना आपल्याकडं. भगवान शिवशंकरांनी पाहिलं माझ्या बाजूला येत नाहीत नामदेवराय. माग बघितलं तर ते गणपती बाप्पा पशु उभे होते साक्षी गणपती पाशी. भगवान शिवजी उठले, नामदेवा काय येत नाहीत? काही नाही म्हणले देवा, जी आईनं जन्म दिलाय तिची कुशी इतकी पावन होती म्हणून मी वारकरी झालो. आणि त्या आईनं मला काम सांगितलं आणि ते काम पूर्ण करू शकत नाही. काय काम आहे? माझ्या आईची आळी आहे, माझ्या आईची इच्छा आहे. आज भगवंतानं पहिल्या पाण्याच्या आंघोळीला उद्या तिकडे यावं. भगवान शिवजी म्हणले अरे उद्या दिवाळीचा किती जल्लोष आहे नामदेवराय, आणि कसं तुमच्या घरी येता येईल? मी फक्त अपेक्षा व्यक्त केली, इच्छा व्यक्त केली, आळी व्यक्त केली. पूर्ण करायची का न करायची तो ठरेल. भगवान शिवजी नामदेवराय पशीच उभे राहिले. विटेवरच्या मालकाला करमत नव्हते. दोघं मधात नसल्यावर आवडतं वय. स्वतः विटेवून खाली गेले आणि विचारलं काय? नामदेवाची इच्छा आहे तुम्ही त्याच्या घरी जावा. सण दिवाळीचा आला, नामा राहुळाशी गेला. आणि मग भगवंताला सांगितलं तुम्हाला यावं लागतंय. भगवंतानं सांगितलं काळजी करू नका, तयारी करा, मी येतो. शिवजींनी सांगितलं तुम्ही एकटे नाही, मी पण येतो. आणि दोघं गेले आणि नामदेवरायाच्या घरी दगडावर पाय सोडून आंघोळ केली. कुठे टावेल अंग पुसायला? टावेलच नव्हता ना बाप्पा. आतमध्ये टावेल हुडकायला गेले. भगवान शिवजींनी सांगितलं नामदेवा काय मिळे? तुमचं डोकं तोंड पुसायला टावेल पाहिजे. शंकर म्हणले वाळलं ना रे, असंच वाऱ्यानंच पाणी वाळलं आमचं. नाही म्हणले देवा ताची आईची इच्छा आहे. भगवंतांनी नामदेवरायाच्या कानात सांगितलं जिच्या पदराखाली विश्वाच्या मालकाचं भजन करणारा बाळ जन्माला येतोय तिचा पदर किती गोड असेल. मग टावेल न कशाला तोंड पुसायचं? तिच्यात पद चिन्मयी स्वरूप असणारी अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग. विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. या अभंगाद्वारे तुकोबाराय भक्ताविषयीचा देवाचा अत्यंत कळवळा जिव्हाळा गोड सद्भाव आजच्या अभंगाद्वारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय प्रतिपादित करतात. विठाला विठाला
आवाज असा गोड द्या, देव चांगलं करीन तुमचं. सगळ्यालाच द्या, मला एकट्यालाच नाही, सगळ्यांना द्या. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय नमूद करतात, भक्तांनी जी जी आली या शब्दाचा अर्थ विच्छा, जी इच्छा प्रगट करावी, अंतकरणात जी भावना यावी, ती भावना ती विच्छा आली या शब्दाचा अर्थ विच्छा ती जगाच्या मालकाने पूर्ण करावी. जे जे केली ते ते काळे, कालाचा भेद नाही सांगितला. रात्र असेल, दिवस असेल, उन्हाळा असेल, हिवाळा असेल, पावसाळा असेल, याचा तिळमात्र कसल्याही प्रकारचा काही देव अंतकरणात संकोच बाळगत नाही. भक्तांनी इच्छा प्रगट करावी आणि जगाच्या मालकाने ती पूर्ण करावी. जे जे केली ते ते काळे, अशी कोण आहे तर माय तरी आईसी सांगा, कृपाळवा पांडुरंगा. विचारलं कोण तर ती विटेवरची मालकीन आहे, तो विटेवरचा मालक आहे. त्या विटेवरच्या विठोबा माऊली शिवाय जगात दुसरी अशी कुठली आईच नाही की ती भक्ताची ती इच्छा पूर्ण करेल. घेतले नोतरी उचलोने कडेवरी. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय नमूद करतात, विटेवरची आई इतकी गोड आहे, ती एकदा लेकराला कडेवर घेतलं की खाली उतरीत नाही. जन्म देणारी आई सुद्धा आईच आहे. जन्म देणारी आई सुद्धा कडेवर घेती, पण रडणं बंद झालं की पुन्हा लेकराला खाली ठेवती. रडायला सुरुवात झाली की पुन्हा कडेवर घेती, आणि रडणं बंद झालं की पुन्हा खाली टेकती. खाली टेकलं की लेकरानं पुन्हा रडावं, त्या आईनं पुन्हा कडेवर उचलून घ्यावं. असं जर 5-4 वेळेत जर झालं तर जन्म दिलेली आई असं नमूद करते, बाळा जीव घेतो का रे माझा, मी किती वेळ तुला कडेवर घेऊ रे बाळा, मी थकले रे, मला दिवसभर काम करावं लागतंय, माझं कंबरडं मोडून गेले रे, मी किती वेळ तुला कडेवर घेई. जन्म दिलेली माय अशी म्हणू शकते, पण विटेवरच्या आईनं ठराविक लोकांना कडेवर घेतलंय, आतापर्यंत खाली उतरिलच नाही. अशी काही ठराविक लोक आहेत. ध्रुव नावाचा बालक, क्षीराचा सागरू उपमन्या, क्षीराचा सागर उपमन्या, क्षीराचा सागर उप ढळपती बाळ बैसाविला धुरू, ढळपती बाळ बैसाविला धुरू, क्षीराचा सागर उपमन्या, क्षीराचा सागर उपमन्या. अढळपदी बाळ बैसविला ध्रुव. हा ध्रुव नावाचा बालक आहे. 65 फुटाचं सिंहासन बाबांच्या मांडीवर बसलेलं आहे. एक आई आली, त्या आईनं लोटून दिलं बाबाच्या मांडीवरनं खाली. 65 फुटाच्या सिंहासनावर खरचटत खाली आला. 4-2 ठिकाणी लागलं होतं. घरी पळत आला. ज्या आईनं जन्म दिलाय त्या आईच्या समोर आपली व्यथा मांडत होता. माय, मी बाबांच्या मांडीवर बसलो, पण मला त्या आईनं खाली ढकलून दिलं. आई जरी सावत्र असेल पण बाप सावत्र नसतो, इथपर्यंत मला माहिती आहे. आई सावत्र असू शकते पण बाप सावत्र नसतो. श्रोताम पिता तुल्यानाम अशुद्धो भय व्याप्तियाम जायते न खलु य भवे अपत्यानां सुधानां वात्सल्यां पराभेदं श्रुतं पिता नैव स्थिता. बाप मात्र सावत्र होऊ शकत नाही. आई सावत्र असू शकते, बाप मात्र सावत्र नाही. त्याच्या रक्तापासून जन्माला आलेलं ते बालक, त्याला थोडंसं काहीतरी वाटायला पाहिजे होतं, पण तो बाप मात्र बायकोच्या मुठीत होता. जी माणसं बायकोच्या मुठीत गेले, आगा रांढेची कवे, आगा पुरुषार्थ मालवे. रान म्हणजे पत्नी, सतत सतत तिचा ऐकणाऱ्याचा पुरुषार्थ मातीत जात असतो, असा मोठ्या लोकांचा पुरावा आहे, गिरगावकरांचा नाही. विठाला 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 विठालावी खुर्ची खुर्ची हालावी हालावी ठालावी हालावी ठालावी हालावी ठालावी हालावी हालावी हालावी
आला विठ्ठला आला बायकोच्या मुठीत असणारा राजा म्हणून काही चाललं नाही. आईनं सांगितलं, ध्रुवा जी तू बाबाच्या मांडीवर बसण्याची इच्छा केलीस, किती दिवस मांडी टिकल बाबाची? ग्रासिता काळ जयासी तो हरोनी मृत्यू परेशे तैमशान आभास कीर्तिनाशो कायावो. काया म्हणजे शरीर. ज्या दिवशी यमाचा घाला तुझ्या बाबावर पडेल त्या दिवशी तुझ्या बाबाची मांडी तुला आवडती ना बाळा? ती मांडी हजारो लोकांच्या समक्ष एके दिवशी पेटून द्यावं लागणार आहे. आणि ज्या दिवशी बाबाची मांडी जळेल त्या दिवशी कोण्या बाबाच्या मांडीवर बसशील? आई तुझ्या मांडीवर. ए बाळा, तुझ्या बाबाची मांडी जशी जळती का तशीच एके दिवशी तुझ्या आईची मांडी जळणार आहे. तू अशा मांडीवर बस, तू अशा मांडीवर बस की त्या मांडीहून त्या कडेहून तुला आतापर्यंत कोणीच उतरलं नाही पाहिजे. साधना केली, पंढरपुरातला मालक वश केला आणि आढळपद प्राप्त केलं. अजूनही ती चांदणी हलत नाही. सर्व चांदण्या लुकलुकतात. लुकलुकणे म्हणजे हलणे, चमकणे विझणे, चमकणे विझणे. पण ध्रुव नावाचा तारा कायमस्वरूपी चमकतो, कायमस्वरूपी. त्याच्यात तीळ मात्र शंका नाही. उलट ज्योतिष्य शास्त्रामध्ये या ध्रुव नावाच्या ताऱ्याला अनन्यसाधारण महत्व आहे. कोणी माना न माना असं जर मी सांगितलं आंधळे बुवा तर लोक म्हणतील बाळू महाराज अंधश्रद्धेच्या बाजूनं बोलायलाय. पुराण काय आमच्या बापान थोडंच लिहिलंय. वारकरी संप्रदायानं वेदाची चेष्टा केली नाही. वेदा निंदितो चांडाळ, शास्त्राची चेष्टा केली नाही. पण पुराण मात्र गळ्यात घेतलं. पावे पुराणी विचारून, तुका म्हणे नाही विश्वास ज्यामली पाहावे पुराणी विचारोनी पाहावे पुराणी विचारोनी. विश्वास पाहावे पुराणी विचारोनी पुराण सांगतंय. ही पुराणाची व्याख्या आहे. एके दिवशी लंकेश राजा रावण आणि त्याची धर्मपत्नी समुद्राच्या तीरावर बसली. माऊली कुठे साहेब समुद्राच्या तीरावर बसली. आणि समुद्राच्या तीरावर बसल्याच्या नंतर बाप्पा रावणाची आई त्याच्यापेक्षा फार वयस्कर होती. पण आईनं बसल्या बसल्या रावणाला सांगितलं, ऐके लंकेशा स्तब्ध ताराची पाहिला दुरुनाम तयाला पुराण संबोधिती. हे बाळा, हा ध्रुव नावाचा तारा आहे. सगळी तारे हलतात पण तो हलत नाही. बघ किती तेजस्वी तारा दिसतो. रावण म्हणे, आई मला बाकीचे सगळे दिसायलेत पण न हलणारा ताराच दिसत नाही. माय हुशार होती त्याची. तिने एकच काम चुकीचं केलं म्हणून 2 कट्टे हलकट जन्माला आले. हो, लेकर मूर्ख जन्माला आल्यावर लोकांवर रुसलं नाही पाहिजे. मनाशी पुसावे काय केले, आपल्या आपल्या मनाला विचारलं पाहिजे. एकच काम चुकीचं होतं, बाकीचं नाही. तिनं सांगितलं, रावणा पुन्हा एकदा बघ. त्यानं 4-4 वेळेस तारा पाहिला. बाप्पा तारा दिसत नव्हता. मग माय रडू लागली. तर रावणानं आईला विचारलं, माय तू का रडते? बाळा, हा तारा ज्याला दिसला नाही तो 6 महिन्यात मरतो. असं गिरगावकर सांगत नाही, असं पुराण सांगते. पुराण असं ज्योतिष्य शास्त्र सांगते. तुम्हाला कितपत मानायचं न मानायचं ते तुम्ही तुमचं ठरवा. पुराण हे काय आमच्या घरच्या लोकांनी लिहिलेलं नाही. तुकाराम महाराजांचा पुरावा आहे. पाहावे पुराणी विचारून. बघा पुराण वारकरी संप्रदायाने कंठस्थ केलेलं पुराण आहे. असो,
त्याच्यानंतर असे 22 लोकांची यादी मी कालच्या लॉकडाऊन मध्ये, अगोदर मला 4च लोक माहित होते, पण नंतर आता 22ची यादी झाली. त्याच्यात दुसरी एक देतो, सगळेच सांगत राहिले आपले 11 याच्यातच वाचतील. एके दिवशी सुमंत नावाचा प्रधान आणि राजा दशरथ शरयू नावाच्या नदीच्या तीरावर बसले. पवित्र गंगा, 350 गंगापैकी एक गंगा शरयू नावाची गंगा आहे. या पवित्र देशामध्ये 350 गंगा, 349 भारतात येतात आणि एकच नेपाळ नावाच्या देशात गंडकी नावाची गंगा आहे आणि 2734 उपनद्या येतात. या भारतामध्ये 2734 उपनद्या. आता पर्वत मुख्य किती, उपपर्वत किती, मुख्य सरोवर किती. मानसादी सरोवरा मुख्य भयार जव करा, त्या सुवर्ण कमळाचा बीजवरा देत शिव. मानस नावाचं सरोवर, या सरोवरामध्ये सुवर्ण नावाची कमळं फुलतात. अशी काही ठराविक सरोवर आहेत आणि तुम्ही आम्ही तयार केलेली ही सरोवर वेगळी, याची सुद्धा संख्या वेगळी आहे. पण या 350 गंगापैकी